त्या योजनेअंतर्गत मौजे आर्वी येथे जी पाण्याटाकीचं बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम अतिशय निकट झालेलं आहे. त्याचबरोबर जी पाईपलाईन केलेली आहे ती पाईपलाईन नाल्यामधून केलेली आहे. तर त्या नाल्यामध्ये लिकेज झालेलं आहे. तर त्या पाईपलाईनमध्ये नाल्याचं पाणी जाऊन अनेक महामारीचे संसर्गाचे रोग होण्याची शक्यता आहे. आणि गेल्या 2 महिन्यापासून ती टाकी लिकेज असल्यामुळं गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्या संदर्भामध्ये आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी आलो होतो. आज त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की उद्या आम्ही ते येऊन पाहणी करू, जे काही तुमच्यात असेल ते बघू आणि तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देऊ. तरी आज आम्ही हिंदूच्या वतीने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या जिल्हा परिषदेसमोर अंमलबजावणी करणार आहोत. गावकऱ्यांसोबत आम्ही सगळे मिळून आज असा इशारा आम्ही हिंदूच्या वतीने देण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना काय ते स्वतः म्हणले मी स्वतः येतो बोलले, गावामध्ये मी स्वतः पाहणी करतो आणि जर समजा असं काही झालं असेल तर संबंधित काही गुन्हे करायचे असेल दाखल तर मी त्यामध्ये स्वतः समक्ष पुढे राहून गुन्हे दाखल करेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. बोलते आरवीतून महिला बोलतो. आम्ही आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही. 2 महिन्यापूर्वी आम्हाला पाणी नाही. टाकी बांधलेली आहे, त्याचं व्यवस्थित काम झालेलं बी नाही. आणि आम्हाला पाणी जे आहे तर आम्ही पाणी सोडणाऱ्याला विचारलं पाणी कधी सुटायले मामा, तर मामा म्हणते तर आज सुटणार आहे. लिकीस होतंय, दर दिवस लिकीस होती पाईपलाईन. मग आपल्या बुधवाड्यातच पाणी सोडायचं म्हणल्यावर आरवीतूनच लिकीस कशी पाईपलाईन होती? कारण पाईपलाईन लिकीज झाली तर जोडायला कोणी सरपंच पाटील कोणी नाहीत का? सरपंचाला जर विचारलं तर सरपंच फास्ट जबाब देत आहे की मी पदावर नाही आणि तुम्हाला पाणी मी पुरवू बी शकत नाही. कारण त्यानं स्वतःसाठी स्वतः बोर पाडलेला आहे. फक्त 3 घराला ते पाणी घेतात, बाकी कुणाला पाणी देत नाहीत. मग आम्ही एवढा बुधवाडा पाण्यासाठी तरसतो. 2 महिन्यापासून आम्हाला पाणी नाही. एक भांडा आणायला आम्हाला गावात जावं लागते मारुतीच्या मंदिरापाशी. मग आम्हाला बी अशी कळकळ आहे की सरपंच आपला आहे आणि आपल्या बुधवाड्याची व्यवस्था करावा, आपल्या बुधवाड्यातच पाणी सोडावा. आम्हाला बी असं वाटतंय ना, आपण सरपंच कशासाठी करतो की आपली काहीतरी व्यवस्था करीन म्हणून. मग आपला सरपंच आपल्याकडे पाहायलाच तयार नाही. कारण ह्या बी याच्या अगोदर बी ढगफुटी झाली होती. सरे लेकरं बाळा आम्ही असं रस्त्यावर आलो होतो तेव्हा बी आम्हाला सरपंचाने येऊन सुद्धा बघितलेलं नाही. आम्ही कलेक्टर ऑफिसला 8 दिवस होतो. जेव्हा खावा आम्हाला त्याने पुरवलेलं आहे तेव्हा बी आमच्याकडे सरपंचानं पाहिलेलं नाही येऊन. कारण आपला बुधवाडा काही एवढा बी हे नाही.